नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे श्री भार्गव स्तवराज स्तोत्रातील पहिला श्लोक आज आपण पाहू. जमदग्ने पिता यस्य माता पुण्याच रेणुका भृगुवंशोद्भवो रामः करोतु मंगलम सदा. आता आपण एकेका शब्दाचा अर्थ पाहू. जमदग्नी यस्य पिता, ज्याचा पिता जमदग्नी आहे. माता पुण्याच्या रेणुका, आणि पुण्यमयी रेणुका माता ही ज्याची माता आहे. आणि जो भृगुवंशात जन्मलेला राम आहे तो आमचं सदोदित मंगल करो. आता जमदग्नी ऋषींच्या जन्माची कथा आपण एक थोडक्यात पाहू. ऋषिक ऋषींची भार्या सत्यवती ही गाधी राजाची कन्या होती. सत्यवतीने ऋषिक ऋषींची खूप सेवा केली आणि असा वर मागितला की मला पुत्रप्राप्ती व्हावी आणि माझ्या मातेला म्हणजे गाधी राजाच्या पत्नीला सुद्धा पुत्रप्राप्ती व्हावी. त्यावर ऋषिक ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यास सांगितला. त्या यज्ञाच्या वेळी यज्ञात आहुती देण्यासाठी जो भाग भाताचा तयार करतात त्याला चरू म्हणतात. त्या चरूचे म्हणजे त्या भाताचे 2 भाग केले. एका भागात ब्राह्मतेज मिसळलं, एका भागात क्षात्रतेज मिसळलं. म्हणजे आताच्या भाषेत आपण औषध तयार केलं असं म्हण. आणि सत्यवतीच्या मातेला सांगितलं की तू क्षात्रतेजाचा भाग ग्रहण कर, कारण गाधी राजा हा क्षत्रिय आहे, त्याच्या पोटी क्षत्रियच निर्माण व्हायला हवा. आणि सत्यवतीला सांगितलं की आपण विद्वान आहोत आणि आपण विप्र आहोत, तर आपल्या पोटी विप्रच संतान आलं पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी ते दोन्ही भाग ग्रहण करायला सांगितले खरे, परंतु तो चरूचा भाग ग्रहण करायच्या वेळी अदलाबदल झाली. सत्यवतीच्या मातेने ब्राह्मतेज असलेला भाग ग्रहण केला आणि सत्यवतीने क्षात्रतेज असलेला भाग ग्रहण केला. थोड्या वेळाने ही गडबड लक्षात आल्यानंतर सत्यवतीने ऋषिक ऋषींची क्षमा मागितली आणि त्याच्यावर उपाय विचारला. त्यावर ऋषिक ऋषी म्हणाले की आता माझा आशीर्वाद तर फलद्रूप होईलच, पण हे सत्यवती, तुला क्षत्रिय गुणांनी युक्त असा पुत्र न होता प्रपुत्र म्हणजे नातू प्राप्त होईल, कारण तू क्षात्रतेज असलेला भाग ग्रहण केला आहेस. आणि सत्यवतीच्या मातेला सुद्धा ब्राह्मतेजाने युक्त असा पुत्र प्राप्त होईल. ह्या त्यांच्या आशीर्वादानुसार सत्यवतीच्या मातेला जो पुत्र निर्माण झाला त्याचं नाव आहे विश्वामित्र. ते जन्माने क्षत्रिय परंतु ब्राह्मतेज प्राप्त असे विद्वान ऋषी होते. आणि सत्यवतीला जो पुत्र प्राप्त झाला तो म्हणजे जमदग्नी, आणि जमदग्नींना जो पुत्र प्राप्त झाला तो म्हणजे क्षात्रतेजाने युक्त असे भगवान परशुराम. तर अशी ही जमदग्नी ऋषींच्या जन्माची कथा आपण पाहिली. आणि माता रेणुकासुद्धा ही अयोनिज होती, यज्ञातून जन्मलेली होती. रेणू राजाची अतिशय सुंदर उपवर कन्या जी माता रेणुका हिचा विवाह जमदग्नी ऋषींशी झाला. आणि भृगुवंशात जे ऋषिक ऋषी होते त्यांच्या वंशात भगवान परशुरामांचा जन्म झाला, म्हणून भृगुवंशोद्भवो रामः. मुळात त्यांचं पाळण्यातील नाव रामभद्र किंवा रामचंद्र असं होतं, परंतु गणेशाने दिलेल्या परशु या अस्त्रामुळे त्यांना परशुराम हे नाव प्राप्त झालं. आजच्या भागात इथेच थांबतो. पुढील व्हिडिओ ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भगवान परशुराम महाराज की जय.